नमस्कार मित्रांनो, कसे आहात? गुड मॉर्निंग. तुम्ही म्हणसाल कुठं आले आहात? मागच्या वेळेस जे आपण जिथं ब्लॉग केला होता ना, माझ्या अंदाजे हिंदीच केला होता. आपण हिंदीच ब्लॉग केला होता. हां नाही, मराठी ब्लॉग केला होता आपण. मराठी ब्लॉग इथंच केला होता. आज तर आलो भावना दाढी इतकी वाढली ना, माझं तू इतकी दाढी वाढली ना, करणं होईल म्हणलं तर करणं होईल ना. मला तुम्हाला सांगतो, आज करायचे उद्या करायचे, आज करायचे उद्या करायचे. तुम्ही बघतायच की आता माझी डेलीची लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करतो. मी कोणाचं फालतू कंटेंट उचलून टाकत नाही ना, कोणाचं कॉपी पेस्ट करत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो, माणसं दुसऱ्याचं कंटेंट उचलून आपल्या युट्यूब चॅनलवर टाकते ती, फेमस होण्यासाठी टाकते ती, व्ह्यूज होण्यासाठी सगळं टाकते ती. आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या मुलाला सपोर्ट करत नाही, फॉलो करत नाही. एक रिअल कंटेंट दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मी व्ह्यूजसाठी करत नाही, मी वारंवार सांगत असतो, मी व्ह्यूजसाठी करत नाही ना, पैसे कमवण्यासाठी करत नाही. मला पैसा जर कमवायचा असताना भाऊ, मी कॉपी पेस्ट करून आतापर्यंत मी लाखो रुपये कमवू शकलो असतो ह्यात यूट्यूब. त्यामुळे तुम्हाला सांगतो, मला जर पैसे जर कमवायचं असतं, माझी एक गोष्ट ध्यानात ठेवा, मला जर पैसे जर कमवायचं असतं, मी मोठ्या मिलियनमध्ये व्ह्यूज असणारे सबस्क्रायबर असणारे मिलियनचे युट्यूबरचे मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकले असते आणि मी पैसे कमवायला लागलो असतो. कारण का कसं असतं भावांनो, एखादा माझा युट्यूबर फेमस झाला, तुम्ही त्याचा व्हिडिओ उचलून स्वतःच्या युट्यूबवर टाकलं तरी व्ह्यूज येतात भाऊ. मी व्हिडिओचा स्टडी केला आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, कॉपी पेस्ट केलं की व्ह्यूज येतातच. तसं काय विषय नाही. आणि लय जण करते ती बी, आणि चालू आहे करायला. कार्टून व्हिडिओ ही जी आहेत ना, कार्टून मिलियनमध्ये सबस्क्रायबर, ती K मध्ये सबस्क्रायबर, ती काय करते ती नेटफ्लिक्सवरनं व्हिडिओ उचलते, ती कॉपीच असते. नेटफ्लिक्सवरनं व्हिडिओ उचलते ती आणि यूट्यूब चॅनलवर करते, थोडं एडिटिंग करते ती आणि यूट्यूब चॅनलवर टाकते ती, आणि होते ती पैसे लागते ती कमवाय. पण मी तसं नाही करत भावांनो, मी तसं तर करत नाही ना. स्वतःच लाईफस्टाईल शेअर करतोय, जसं असेल तसं तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जसं असेल तसं. मला व्ह्यूज नाही आले तरी चालेल. मी काय म्हणतो, मला व्ह्यूज नाही आली तरी चालेल, मला काय फरक पडत नाही. फक्त शेतकऱ्यांची कुटुंबातली मेहनत तुम्हाला दिसली ना, बाद झालं. शेतकऱ्यांची मेहनत दिसली पाहिजे तुम्हाला. एक मिडल क्लास फॅमिलीतली मेहनत दिसली पाहिजे. महाराष्ट्रातली मिडल क्लास फॅमिली कशी राहते ही सर्व दाखवण्याचा एक प्रयत्न आहे बाबा. आता तुम्ही म्हणसाल मिडल क्लास फॅमिलीत, आता तुम्ही काय मिडल क्लास फॅमिलीतला आहे का? हो बाबा, मी काय असं काही विलेज आहे घेतलं नाही, असं मी तुम्हाला सांगतो. जसं असेल तसं मी एक दाखवण्याचा प्रयत्न करतो. जसं मला जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. माणसं मला म्हणते ती तुला हिंदी जमत नाही, हिंदी ब्लॉग का करतोय. आता हिंदी ब्लॉग कशामुळे चालू केले तर आता तुम्हाला काय दाखवतो. आता हिंदी ब्लॉग आता आपला जोरदार आहे. आता किटनीवाला त्यांच्याकडे येतो तसं तुम्हाला मी दाखवतो ती काय म्हणते ती तुम्हाला. मी आता मला जी म्हणतात ना हिंदी जमत नाही, हे काय नाही, आता त्यांच्यासमोरच मी एक उदाहरण तुम्हाला सांगून दाखवतो. मला जे म्हणतात ना हिंदी एवढी जमत नाही, हिंदी बोला येत नाही, काय येत नाही, मान्य करतोय. मला माझी हिंदी अडकत मस्त मी एज्युकेटेड आहे. मी काय म्हणतोय, मस्त मी एज्युकेटेड आहे. हिंदी बोलायला वेगळं, लिहायला वेगळं, एक्झाममध्ये लिहायला वेगळं, आणि बोलताना शब्द नवीन असतात ती वेगळं असतं. तुम्ही एक माझं ध्यानात ठेवा, हिंदी लिहायला वेगळं, एक्झाममध्ये लिहायला वेगळी असते, आणि जे आपण जे हिंदी बोलतो रेग्युलर हिंदी ती वेगळी असते. नवीन शब्द असतात. आता माझ्या तुम्हाला सांगतो, हिंदी जी आता बाहेरची जी हिंदी बोलते ना ती वेगळी हिंदी आहे, आणि जी आपली महाराष्ट्रातली पुस्तकातली हिंदी ना ती थोडी वेगळी आहे मला माझ्या अंदाजे. कारण मी शिकण्यात जी माझ्याकडे हिंदी होती, माझ्या अंदाजे मला फक्त 12वीपर्यंत हिंदी होती. मग तिथनं परत मला हिंदी विषय नाहीच, मी हिंदी विषय घेतला नाही. माझा 5वी ते 10वीची जी हिंदी होती ती हिंदी खूप वेगळी, खूप वेगळी. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय, जास्त हिंदीचा वाचन नाही केला म्या. जसं असेल तसं मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न, जसं असेल तसं मला बोलायला तसं मी तुम्हाला शेअर करत असतो. हो का? कालचं तर 8-16 तुम्ही बघितलं असेल, हिंदीमध्ये ब्लॉग केला ते आपण दाखवलं. आपण पाईप ही ओढून दाखवला हिंदीतनं. तुम्हाला मी सर्व काही गोष्टी दाखवल्या. पाईप ओढून फास्ट मोशनमध्ये तुम्हाला सर्व पाईप ही सारून दाखवले. आपलं मी काय म्हणतो, मी शेतकऱ्यांची खरी रिअल मेहनत दाखवतो. शेतकऱ्यांना किती कष्ट असतं, हालाकीचे दिवस असतात शेतकऱ्यांचं, ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो.
आणि एक मिडल क्लास फॅमिलीची मेहनत दाखवण्याची. मी एक मिडल क्लास फॅमिलीतला मुलगा आहे भावांनो. मी काय असं जहागीरदाराचा मुलगा नाही, ही एक ध्यानात ठेवा. मी एक मिडल क्लास फॅमिलीतला मुलगा, मी काय असं जहागीरदाराचा मुलगा नाही, हे एक ध्यानात ठेवा. लोक म्हणतात की तू ब्लॉग बनवून काय असं काय लेखी करायला लागलाय, ब्लॉग बनवते, हे पैशासाठी ब्लॉग बनवते, हे करते ती करते. मला विरोध करणारी भावांनो लेख आहे, मला विरोध करणारी लय जण आहे. ती काय व्हिडिओ बनवते, काय हसते ती माणसं माझ्याकडे बघून, हसते ती माझ्याकडे माणसं बघून. काम सोडून काय व्हिडिओ बनवते, भिकारी नाद लागला ह्याला, काय व्हिडिओ बनवते. मी डायरेक्ट बोलतो भाऊ, मला काय फरक पडत नाही. मी काय म्हणतोय, मला जे म्हणतात ना, मला एक जण एक काने ऐकलं, मला नाव घ्यायच नाही, भिकारीनाथ लागला म्हणजे भिकारीनाथ. व्हिडिओ जी बनवतोय ना, भिकारीनाथ आहे म्हणजे भिकारीनाथ. तुम्ही म्हणता तुम्ही स्वतःची काही करून घेता. मी जी रिअलिटीचं तुम्हाला सांगतो ना, मी तुम्हाला काय म्हणतोय, मी तुम्हाला एक रिअलिटी सांगतो. मला जी नावं ठेवत आहेत ना, मी तुम्हाला डायरेक्ट बोलतो, मला काय फरक पडत नाही. तुम्हाला काय म्हणतो, मला काय फरक पडत नाही. मला कोण काय बोलू ना बोलू, मी एकदा थांबणार नाही. एक तर ब्लॉगिंग तर सुटल, नाहीतर काय तर दुसरं. मी काही ब्लॉगिंग सोडत नाही बाबा. हो का, व्हिडिओ डेलीची लाईफस्टाईल शेअर करत राहणार. कुणाला सबस्क्राईब करायचं असतं ते करा. जर तुम्हाला जर खरं शेतकऱ्यांची मेहनत जर दिसत असेल, शेतकऱ्यांची कुटुंबातली मिडल क्लास फॅमिलीतली मेहनत जर दिसत असेल, शेतकऱ्यांना किती कष्ट असतात, शेतकऱ्यांना एक क्षणाची लाईफस्टाईल, शेतकऱ्याला किती कष्ट असतं, शेतकऱ्यांना माहिती, तुम्हाला एक माहिती शेअर करण्याचा एक प्रयत्न करत असतो भावांनो. शेतीतील सर्व पिकांची माहिती तुम्हाला शेअर करतो मी. शेतात कोणची पिकं लावायची ती तुम्हाला माहिती शेअर करतो मी. माणसं दुसऱ्यांची कंटेंट उचलून तो आपल्या युट्यूब चॅनलवर टाकतात, ती तुम्हाला आवडतं. आणि जी रिअल मेहनत आहे, जी रिअल दाखवतं, जी रिअलिटी दाखवते, जी रिअल लाईफस्टाईल दाखवते, तुम्ही त्याला स्किप करता निघून जाता. हे चुकीचं आहे बाबा. तुम्ही जर मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढे जातील भावांनो. एवढे ध्यानात ठेवा, माझं वारंवार सांगणं आहे. मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढे जातील भावांनो, नाहीतर नाही. आपलं मराठी माणूस खूप मागं होत चाललाय. तुम्ही बघा आजकाल मराठी माणूस खूप मागं होत चाललाय भावांनो. आपण जर आता जागो नाही झालं तर कधी होईल? आपण जर आता नाही जागो झालो, मग उलट जी पुढे जाते त्याला जर खेचत बसलो, पुढे चाललाय आता हे फेमस होते, ही सक्सेस होते, 80,000चा सक्सेस होते, हे मोठा माणूस बनते. मराठी माणूस मोठा बनला तर तुम्ही सपोर्ट करा, त्याची बरोबरी करायची का, त्याला खाली खेचायचं बघू नका. मराठी माणूस जर एखादा पुढे जात असेल, मराठी माणसाने त्याला सपोर्ट करायचा, साथ द्यायचं. तुम्ही जा पुढं, आम्ही हाय पुढं सांगा. उलट त्यालाच खाली खेचायचं बघता तर कसं व्हायचं ते? उलट एखादं जर तुमचं तुम्हाला सांगतो, एखादा मेहनत जर करत असेल, एखाद्या म्हणा शिक्षणात म्हणा, शेतीत म्हणा, एखाद्या कोणत्या व्यवसायात म्हणा, कोणतं बी असं, एखादं ब्लॉगिंग म्हणा, मी माझ्या सगळं तुम्हाला सांगतो. मी तसं असेल तर मला सांगतो, रिअल आहे भावानो, सत्कडं सत्य आहे. तुम्हाला सांगतो, एखादं जर पुढे जात असेल तर पोटात का दुखतं माणसाची, मला ते एक समजत नाही. का पोटात दुखतं माणसाची ते? आर भावांनो, ती मेहनत करते, ती त्याच्यात ती बघते, त्याच्यात ती आज जीवन जगते, तर का माणसाला असं करते ती काय माहिती? हो का भावांनो, जसं असेल तसं, जसं आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघून घेऊ शकता, मी आलोय दाढी कराय म्हणजे जी आहे रिअलिटी दाखवण्याचा प्रयत्न आहे भावांनो. मी कुणाच उतरून तर कंटेंट दाखवत नाही. मी जसं असेल तसं मी दाखवण्याचा एक प्रयत्न आहे भावांनो. हो का, मला कॉपी पेस्ट करायची तसली सवय नाही. हाही रिअल दाखवण्याची सवय आहे, हा रिअल जेन्युइन दाखवण्याची सवय आहे. जे दाखवण्याचे प्रयत्न आहे ती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न दाखवणार म्हणजे दाखवणार. हो का, मला बोलायला जास्त येत नाही. मराठी सुद्धा बोलता बोलता अडकतो, बोलता बोलता चुकतो. तुम्हाला मी वारंवार सांगितलंय, जास्त मराठी असं कॅमेऱ्यासमोर बोलायचं माणसाला जमत नाही. पण मी बोलतोय भावांनो, मी बोलतोय तसं एवढं ध्यानात ठेवा. असं जर कॅमेऱ्यासमोर जर कोणाला बोलायला लावलं तर मग होतं
समोर जर एखादा आपला चेहरा होऊन समोर व्हिडिओमध्ये सांगायचं लई धाडस लागतं भावांनो. तुम्हाला ब्लॉगिंग सोपी वाटते काय? सांगायचं आता तुम्ही जर समोर जर उभारला काय शब्द फुटते ती सांगा बरं तुम्ही काय सांगा तुम्ही शब्द. आता मी जर एखाद्या शेतकऱ्याची विजिट घ्यायला गेलो, आता मी चाललंय माझं भावांनो, आता शेतीतील जाऊन आता शेतकऱ्यांची आपण ब्लॉग करतोय, शेतकऱ्याची लाईफस्टाईल जाऊन. आता शेतकऱ्याची आता एक शेतीतील पीक लावलं, ते शेतकरी किती कष्ट करतोय ते आपण लाईफ शेती प्लॉटवर जाऊन व्हिजिट करणार आहे, काय दिसत चालू करणार ती तुम्हाला. आता बघा तुम्ही तत्त मामा करतील साहेब बाबा म्हणतील पाया पडतो तुझ्या, म्हणतील जा जा घरी निघून तुझ्या, म्हणतील आम्हाला नाही म्हणतील, आम्हाला ती व्हिजिट बी नको काय नको. बोलाय भावांनो धाडस लागतं हे सुद्धा करायला, बोलायला धाडस आहे तुमच्या अंगास, बोलायला धाडस आलं पाहिजे. आता एखादा प्रश्न विचारते त्या प्रश्नाला उत्तर द्यायला आलं पाहिजे, एवढं ध्यानात ठेवा भावांनो, सोपं नाही. तर आता आलोय आपण आता दाढी करा, तुम्ही बघितलं असेल. आता आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आता हे आजचं ब्लॉग आहे. आज जायचं होतं शेती प्लॉटवर, थोडं आता मला थोडं बाहेर जायचं त्यामुळं जरा गडबड आहे, त्यामुळे झालं आणि गडबड दाढी करून आपलं दाढीचं करायचं ब्लॉग करा म्हणलं. हाय डेलीची लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करणार म्हणले ना, त्यामुळे करतोय केला ब्लॉग. त्याचं निघायचं दाढी करून आता थोडं बाहेर जायचं आहे तुम्हाला. तर तुम्हाला आता भावांनो तुम्ही म्हणता मी हिंदी ब्लॉग का बनवतो. आता आपला मित्र आहे तर ते त्यांना तुम्हाला दाखवत होतं, ते काय म्हणतात बघा तुम्ही. आता भाई इधर आओ, कुछ हमारे दोस्तों को बताइए, मुझे बोलते हिंदी ब्लॉग क्यों कर रहे हैं आप, हिंदी ब्लॉग मराठी चैनल पर हिंदी ब्लॉग क्यों करना क्यों अच्छे नहीं, आप थोड़ा बताइए दादा थोड़ा दो शब्द अरे 2 शब्द बोलिए आपने वहाँ बोला इसलिए मैं हिंदी ब्लॉग कर दिया. आप बोले जैसे आपको जैसे चाहिए बोलिए. क्या हिंदी ब्लॉग रहता है ना तो समझ में आता है ना सबके. हाँ सब जगह नहीं, मराठी में ब्लॉग है वो महाराष्ट्र वाले देखिए, मराठी ब्लॉग है ना वो महाराष्ट्र वाले देखिए, हिंदी वाले का आप बाहर हो, आप मराठी समझ में जाता है, आप यहाँ रहे हो इसलिए आपको मराठी थोड़ी समझ में आता है. बाहर के लोग जो है वो हिंदी मराठी समझ में आएगी नहीं. जो लाइफ है महाराष्ट्र लड़कों का मिडिल क्लास फैमिली का किसान की मेहनत करने की कोशिश करता हूँ, वो बाहर को समझ में आएगी. मराठी में आपको बोलूंगा ये वो है वो मराठी में समझ में नहीं आएगा. जैसे मैं हिंदी बोलूंगा हिंदी में समझ में आएगा. वैसे लोग बोलते हैं हिंदी ब्लॉग क्यों बनाते हैं, इसलिए मैं हिंदी ब्लॉग में बाहर के लोगों को पता चले महाराष्ट्र किसान की मेहनत कैसी है, वो कैसे है, डेली लाइफ कैसे जीता है. इसलिए मैं ये बात बताने की कोशिश कर रहा हूँ. ये इन्होंने हमारा सब्सक्राइबर ही है, ये इन्होंने बताया हमें की मराठी ब्लॉग कशा बनवता, मग हिंदी बी तुम्ही चालू करा. त्यामुळे मी हिंदी चालू केलं बघा. तुम्हाला त्याला ते म्हणते की हिंदी ब्लॉग बी मराठी करत हिंदी भी करा. मग तेव्हा आता डे16 करत डे17 असं करत मी आप देखते हो डे17 मी हिंदी ब्लॉग डे17 करतो. बघा तुम्ही हिंदी ब्लॉग डे17 कालचा आता हिंदी ब्लॉग डे16 झाला, उद्या हिंदी ब्लॉग असं एक दिवसाला मी हिंदी ब्लॉग चालू केलं बघा. तर भावांनो काय करूया आता आपण गिम्बल सेट करूया. आपल्याला आता त्यांचं कस्टमर होतं म्हणून आपण थांबलो होतो बोलत होतो. तर आपल्याला काय करायचं आता गिम्बल सेट करतो. तुम्हाला काय मी आपली दाढी करताना फास्ट मोशन में सर्व काय दिसत. तर हो गया आपका कस्टमर काय आहे का काय करतो आता गिम्बल सेट करतो, बॅक कॅमेरा होतो तर तुम्हाला काय सर्व काय दिसत. तर भावांनो केलंय आपण गिम्बल सेट, तर तुम्हाला फास्ट मोशन मध्ये आपली दाढी केलेली सर्व काय दिसेल. मी काय म्हणतो मी डेलीची लाईफस्टाईल शेअर करतो, मी कोणाचं फालतू कंटेंट टाकत नाही. तर तुम्ही बघून घ्या फास्ट मोशन. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar.
बघितलं असेल तुम्ही आता झाली दाढी कटिंग, तुम्हाला काय मी म्हणतो, मी डेलीची लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करतो, मी कुणाचं फालतू कंटेंट टाकत नाही. तर भावांनो भेटूया उद्या आणि 8:17 आहे. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर नाही करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला डेलीचे कंटेंट तुम्हाला भेटतील. जय हिंद, जय महाराष्ट्र दोस्त मित्रांनो, हर हर महादेव.